स्वप्नीलजी पाटील यांचं देखील अभिनंदन. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. रणजित पाटील आणि त्याच्या साथीला तो हर्षल ठाकूर. निलेश 11 जावळे. हो, पहिलाच बॉल ऑन साइडला खेचला. गॅप द्या फटकाय. फलंदाज रणजित पाटीलच्या बॅटमधून चौकार. त्याचप्रमाणे मघाशी आम्ही 2000 रुपयांचं कॅश प्राईज सुद्धा सुपूर्द केले RR रायडर्स वहाळ संघाला, जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ शेठ मात्रे साहेब बामट डोंगरी यांच्या वतीनं ते संपूर्ण टीमसाठी देण्यात आले. त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. बेलपाड्याची सुरुवात चौकाराने आणि दुसऱ्याच बॉलवरती विकेट घेतले. गोलंदाज मनीष कडूने. फलंदाज बाद होईल रणजित पाटील. प्रिन्स 11 पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडा संघाच्या फलंदाज रणजित पाटीलने खारकोपरचा प्लेअर आहे, त्याने चौकाराने सुरुवात केली होती, परंतु पुढच्याच चेंडूवरती मनीष कडूने त्याला बाद केलं. प्रसाद घरातने कॅप्टन आहे टीमचा. मागील दोन्ही पर्वांचे विजेते आहेत श्री प्रमोदजी कडू साहेब. निलेश 11 जावळे दोन्ही टाइम ते विनर ठरले. यंदाच्या वर्षी देखील सलग तिसरा विजय प्रस्थापित करतील का? तिसऱ्यांदा ते चॅम्पियन बनतील का? सिल्वर ट्रॉफी पटकावतील का? याकडे सर्वांच्या नजरा. मनीष कडूने विकेट घेतले. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय विघ्नेश कोळी. हो, चांगल्या टप्प्यावरती टाकलेला चेंडू मनीष कडूने. निर्धाव चेंडू टाकतोय. पहिला चेंडू फुल्लर लेनचा होता, त्यावरती आक्रमण झालं. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा वारंवार या सूचना, कारण आज 4 क्वार्टर फायनल आहेत, अर्थातच 4 उपउपांत्य फेरीच्या लढती. सेमीफायनलमध्ये एक संघ दाखल झाला RR रायडर्स वहाळ. आता आपण पाहूया कोणता संघ या मॅचमधील विजेता ठरेल. 4 धावा 1 विकेट. पहिली इनिंग सध्या चालू आहे. धमाकेदार फटका विघ्नेश कोळीच्या बॅटमधून षटकार. सन्माननीय अवधूतजी ठाकूर साहेब आणि वैभवजी ठाकूर साहेबांचा संघ प्रिन्स 11 पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडा, आणि या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ते आता 10 वर. विघ्नेश कोळीच्या बॅटमधून षटकार आला मनीष कडूच्या विरोधात. निलेश 11 जावळे विनर्सच्या विरोधात. टप्पा थोडा मागे ठेवला. दिशा इथे खराब आहे. पंच इशारा करतात व्हाईट बॉल. व्हाईट बॉल इथे घोषित करतायत पंच. प्रसाद घरात थोडा नाराज आहे. त्याला अपेक्षा होती की कदाचित हा व्हाईट बॉल नसावा. असं घडतं क्रिकेटमध्ये. मैदानात पंचांचा निर्णय आला व्हाईट बॉल, आणि धावसंख्या ती 11 वरती 1. ही दुसरी उपांत्य फेरीची लढत आहे. 16 संघ या स्पर्धेत खेळले. स्वप्नीलजी पाटील खुश आहेत कारण त्यांचा संघ मात्र इथे जिंकलाय. मैदानाच्या त्या बाजूला होते, तिकडून थेट धावत आले आपल्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी. हो, बॅकफुटला जात असताना हा बॅकफुट पंच. चांगला स्ट्रोक. स्वीपर कव्हरला चौकार. धावसंख्या ती मात्र 15. चांगला स्ट्रोक फलंदाज विघ्नेश कोळीच्या बॅटमधून. 3 चेंडू 10 वरती तो खेळतोय. हो, पुन्हा एकदा मिड ऑनला कट करत बॉल चालला वाडीश लॉंग ऑनला. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. फलंदाज विघ्नेश कोळीच्या बॅटमधून पहिलं षटक समाप्त. धावसंख्या झाली ती 19.
परंतु धमाकेदार सुरुवात मात्र केले प्रिन्स 11 पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडा संघाने निलेश 11 जावळे विनर्स या संघाच्या विरोधात मागील 2 वर्षांचे चॅम्पियन सध्या फिल्डिंग करतात. या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय प्रमोदजी कडू साहेब सामन्याचा आनंद घेत असताना त्यांना पुन्हा एकदा तिसऱ्या वर्षी चॅम्पियन बनायचे. त्यांच्या विरोधात मात्र जोरदार आक्रमण केले फलंदाजीमध्ये अवधूतजी ठाकूर आणि वैभवजी ठाकूर यांच्या प्रिन्स 11 आणि पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडा टीमने. पहिल्याच ओव्हरमध्ये 19 कुठल्या. कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रणयजी मात्रे, शेलगर गावचे गोल्डन मॅन बाय मंदारजी भगत यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. फुलटॉस नामी संधी होती आणि बॉल थेट आलाय समालोचन कक्षात. हर्षल ठाकूरचा षटकार. फुलटॉस चेंडू टाकला गोलंदाज आदित्य भगतने आणि त्या चेंडूवरती षटकार मारला. भाई यांचं स्वागत केले या षटकाराने. उंच पुरा गोलंदाज आदित्य आणि त्याच्यावरती ते केलं आक्रमण. धावसंख्या ती 25-25. पाठलाग केला होता या चेंडूचा. खूपच बाहेरचा हा चेंडू. व्हाईट बॉल. धावा उभाराव्याच लागतील निलेश 11 जावळे विनर्स या संघाच्या विरोधात आणि तशी सुरुवात देखील केली बेलपाडा संघाने. धावसंख्या ती 26-26. मग अशी बरेचसे संघ मालक या मंचावरती होते. 26 धावा. हो दिशा दिल्या गोलंदाजाच्या गतीचा आणि बाउन्स आहे ते वापर केला. बॉल थर्डमॅनला फरार. चौकार हर्षलच्या बॅटमधून. कोपरचा हर्षल घरात आहे. आक्रमक फलंदाज आहे आणि आपल्या ग्रामीण संघाकडून देखील खेळत असताना चांगल्या अनेक इनिंग्स त्याच्या नावावरती आहेत आणि त्याच्याच बॅटमधून हा थर्डमॅनला चौकार. 4 धावा. धावसंख्या ती मात्र 30. मला असं वाटतंय सुधीर शेठ ठाकूर आणि रोशन मात्रे यांचा खारकोपर किंग हा संघ खेळला परंतु ते पराभूत झाले लीग स्टेजमध्ये. 30 धावा. पायातला बॉल ऑन साईडला सहज गत्या मात्र वळवलाय. गॅपमध्ये हा स्ट्रोक होता. दुसरी धाव घेण्याची संधी आणि ते हर्षल ठाकूर धावतोय आणि त्याच्या साथीला विघ्नेशही धावला. 2 धावा घेतल्यात आणि दुहेरी धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचले ते आता 32 वरती 32. सचिन शेठ घरत साहेब देखील मुख्य मंचावरती उपस्थित राहिले. त्याचबरोबरीने समरी शेठ पाटील साहेब पुन्हा मंचावरती येत आहेत. त्यांचा संघ सेमीफायनलला दाखल झालाय. सुहास शेठ गोंधळी भले ठीक आहे पराभव आहे. खेळ आहे. खेळामध्ये अशा गोष्टी होत असतात. 32 धावा. हो हर्षल घरात इथे प्रसाद घरात सांगतोय अपील त्याने जोरदार केली आणि ते फलंदाज बाद हर्षल ठाकूर. पण आज खरं तर संध्याकाळी 6:15 वाजल्यापासून दिसणारा चेहरा अमर कडू कुठे दिसत नाहीयेत. अमर पाटील अमरजी कडू दिसत नाहीयेत आज. खरं तर नेहमी स्पर्धा सुरू करायला येणारा चेहरा आज त्याची अनुपस्थिती. हां कालचा पराभव जिव्हारी लागला असेल त्यांच्या थोडासा त्यामुळं कदाचित उशिरानं येतील. आणि तेजस मात्रे आता मधला स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला असंच म्हणावं लागेल. सुहास शेठ कोणी तेच सांगतात. आमचे सचिन शेठ घरत यांचे सुपुत्र तनिष शेठ घरत यांचे मित्र या ठिकाणी उपस्थित झालेत. साईराज वास्कर आणि सक्षम ठाकूर. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. हे पहिला सामना देखील चांगला रंगला. खरोखरच चांगला रंगला. विकेट्स 8 विकेट गेल्या. शेवटचा बॅटरही आला त्याने चौकार मारला. परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये किरण पाटील खेळत होते तोपर्यंत असं वाटलं की हा सामना सहजगत्या मात्र ते घेऊन जातील. परंतु त्यांची विकेट आल्यानंतर मात्र लगेचच तो सामना फिरला. 32 धावा झाल्या. 2 विकेट. प्रिन्स 11 पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडा. आदित्य भगतने विकेट घेतले ती हर्षल ठाकूरची. नवीन फलंदाज मैदानात दयानंद. फटका फसलाय. आदित्यच्या खात्यामध्ये ही दुसरी विकेट. चांगली गोलंदाजी करतो आदित्य भगत. 32 वरती 3.
16 संघ या स्पर्धेत खेळले. अगदी आपण पाहतोय सचिन शेठ गरज साहेब जे या UNPLचे देखील अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीने, आणि त्याचबरोबर सुधीर शेठ ठाकूर, रोशनजी म्हात्रे साहेबांचाही संघ खेळला. समीरजी पाटील साहेबांचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. त्याचबरोबरीने ऑन हॅट्रिक आहे आदित्य भगत. हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे तब्बल संदेश भगत यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. लोकल बॉय या मैदानावरती प्रॅक्टिस करणारा शेलघरचा आदित्य भगत ऑन हॅट्रिक आहे. विकेट घेणं गरजेचंच होतं कारण दोन्ही फलंदाज तुटून पडले होते. नवीन फलंदाज धनेश भोईर हो स्लोवर वन, परंतु इथे फुल टॉस टाकलाय. स्वतःचं खातं उघडले धनेश भोईरनं आणि संघाची धावसंख्या झाली ती 33. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 33 वरती 3. धन्यवाद डीजे मास्टर. 2 षटकांचा खेळ समाप्त. 33 वरती 3. विघ्नेश कोळी 4 चेंडू 14 वरती खेळतोय. कुंभड भुजेचा हा फलंदाज अवघ्या 1400 पॉइंटला मात्र त्याला घेतलाय, परंतु काय खतरनाक फलंदाजी करतोय. आता तिसऱ्या षटकात सुजल घरत, वहालचा सुजल घरत बॉलिंग मार्क वरती सज्ज. मागच्या मॅचमध्ये घनश्याम पाटील वहालने चांगली गोलंदाजी केली. RR रायडर्स वहालला सेमीफायनल पर्यंत पोहोचवलं. फटका इथे फसलाय. स्वतः गोलंदाज सुजल कॅच खाली येतोय. कॉटन बॉल, बॅटर आउट होईल. विघ्नेश कोळी, धनेश भोईर फलंदाज बाद. धन्यवाद. आणखी एक फलंदाज मात्र बाद झाला. धनेशची विकेट घेण्यात यश मिळालं सुजलला. धीरजजी ओळेकर यांचाही संघ खेळला या स्पर्धेत. अमरजी कडू असतील, प्रमोदजी कडू, शैलेशजी पाटील, त्याचबरोबरीने सुहासजी गोंधळी साहेब, निलेशजी खारकर, मनोजजी नाईक, निलेशजी भगत, त्याचबरोबरीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय श्री सोमनाथजी म्हात्रे साहेब असतील, भास्करजी घरत साहेब असतील, यांचाही संघ खेळला. किशोरजी पाटील साहेब, संजयजी ठाकूर, राजेंद्रजी म्हात्रे, शैलेशजी भगत, मयूरजी म्हात्रे, हेमंत पाटील, अवधूत ठाकूर आणि वैभव ठाकूर यांचा संघ मात्र सध्या फलंदाजी करतो आणि प्रमोदजी कडू यांचा संघ सध्या क्षेत्ररक्षण करतोय. लास्ट 2 इयरचे चॅम्पियन आहेत निलेश 11 जावळे विनर्स. 4 विकेट गेल्या, 33 धावा आहेत आणि तिसरं षटक सुजल घरत मात्र टाकतोय. जास्त वेळ घेऊ नका विनंती आहे. 33 धावा, 4 विकेट. गोलंदाज सुजल. हो, दिशा द्यायची होती परंतु इथे व्हाईट बॉल घोषित करतायत पंच. अतिरिक्त धाव. लेफ्ट आर्म सीमर. रनअप लॉंग नाहीये परंतु अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो सुजल. आणि वहालमध्ये प्रचंड यंगस्टर्स आहेत. हो, लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला ड्राईव्ह, माफी असावी, ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय. फक्त एकच धाव. थोडं संयमाचं क्रिकेट दाखवत असताना सध्या तरी सुशांत कोळी जो नुकताच दाखल झालाय. रणजित पाटील बाद झाला. हर्षल ठाकूरने षटकार चौकार मारले, तो बाद झाला. परंतु सध्या मैदानात विघ्नेश कोळी आहे. एक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा देखील किताब त्याने जिंकलाय. सुजल घरत चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या जावळे संघासाठी. बंटी शेठ घरत साहेबांचे इथे आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत. वाडबा बॅटने खेळायचा प्रयत्न आणि ते झेल सुटला. बॅटच्या टो एंडला बॉल लागला होता. आणि बंटी शेठ घरत साहेबांची स्पर्धा अगदी परवापासूनच दिनांक 12 तारखेपासून मात्र सुरुवात होत आहे. कदाचित त्या स्पर्धेचं निमंत्रण देण्यासाठी तिथे उपस्थित झाले. सहर्ष स्वागत.
36 धावा 4 विकेट. पा किती कंट्रोल केलंय. मागच्याही मॅच मध्ये आर आर रायडर्स वहाल संघाचे पहिल्या 10-12 चेंडूमध्ये धावा गेल्या, परंतु जसं घनश्यामचं षटक चालू झालं तिथून डिरेक्टली धावा थांबल्या आणि तिथेच सामना मात्र गमावला तो आदित्य पाटीलच्या संघाने. हो, शॉर्ट पिच बॉल समोर अगदी पूल केलाय लॉंगॉनला. फक्त एकच धाव. पास उज्ज्वल घरात किती चांगली गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. त्या मॅच मध्ये जे घनश्याम म्हटला ते अगदी खरं आहे. प्रत्येकाने योगदान दिलं. 10च्या 11 खेळाडू आतमध्ये गेले आणि त्या प्रत्येकाने योगदान दिलं. चौकार असेल, दुहेरी धाव असेल, त्यामुळे त्या धावा झाल्या 60 आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना मात्र दमछाक झाली समोरच्या संघाची. सध्या धावा आहेत त्या 37, 4 विकेट. आडवा पाठ खेळण्याचा प्रयत्न, परंतु सुजल घरात आहे. लेफ्ट आर्म बॉलर आहे. लेफ्टी बॉलरकडे निसर्गाची देणगी असते, निसर्ग दत्त देणगी असते असं म्हणतात. त्याचा चेंडू पडल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बाहेर निघतो. यंगस्टर आहे आणि आपल्या वहाल संघासाठी देखील चांगली कामगिरी करतो. 37. पुन्हा त्याच्या विरोधात आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. सुजल घरात नुकताच त्याने बाईक पटकावली. ते फिल्डिंग आणि ते नक्कीच तिसऱ्या पंचांकडे दाग मागली जाईल की एक्झॅक्टली काय घडलंय. फलंदाज बाद आहे की नाबाद, परंतु सुजल घरातचा षटक समाप्त झालाय. निर्णय अद्यापही प्रलंबित. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. फलंदाज बाद आहे. तुम्ही स्क्रीनवरती देखील पाहताय, कारण स्टेजच्या मागेच ही स्क्रीन सेटअप करण्यात आलेली आहे आणि नुसती स्क्रीन नाहीये. मैदानाच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही उभे असाल तरी सुद्धा तुम्हाला ही स्क्रीन सहजरित्या दिसेल. हीच UNPLची खासियत आहे. आणि त्याचबरोबरीने 1,60,000ची ट्रॉफी, चांदीची ट्रॉफी, परंतु चांदी वर खाली होते. गेल्या 1.5 वर्षामध्ये सोनं असू दे किंवा चांदी असू दे, आयुष्यभरात कधी एवढी वधारली नसेल तेवढी 1.5 वर्षात वधारले. काहीतरी जलवा होईल पुढे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ते 38. निम्मा संघ गारज झाला. हेच असंच घडलं होतं ते आर आर रायडर्स वहाल संघाच्या बाबतीत देखील. विकेट जात होत्या, परंतु त्यांनी धावा पुढे चालू ठेवल्या होत्या. वरद इंटरप्राइजेस चे ओनर भास्कर शेठ घरत यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. या संघ मालकांचं इथे सहर्ष स्वागत. 16 संघ या UNPL मध्ये मात्र खेळले. पंकज, हो, पंकज घरतच्या पहिल्याच बॉल वरती षटकार, 6 धावा. पाठमधून आज षटकार आलाय. एक चांगला ऑलराऊंडर आहे. ग्रामीणचा यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. 30,000 पॉइंटला घेतला या टीम मध्ये. हो, शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न पंकजच्या विरोधात. जावळेचा हा पंकज आहे. टप्पा थोडा मागे ठेवला. उसळी जास्त मिळाली नाही, त्या कारणास्तव सिंगल रन. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल आता 45 वर. मागच्या मॅच मध्ये 60 पर्यंत पोहोचलो होतो. आता या मॅच मध्ये कुठपर्यंत आपण पोहोचणार आहोत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमने सज्ज राहा टॉस करण्यासाठी. सावकार स्मृती गव्हाण, हो, उडवलाय बॉल पॉइंटच्या वरतून. क्षेत्र खाली आहे. बॉल चाललाय सीमारेषा पार. फलंदाज विघ्नेश कोळीच्या बॅटमधून निघाला हा चौकार. 4 धावा. वरती थोडं लक्ष केंद्रित केलं तर फक्त 1400 पॉइंटला घेतला या खेळाडूला, परंतु काय खेळतोय. जबरदस्त कामगिरी.
मागे जात गॅप मध्ये स्ट्रोक आहे पंकज घरतच्या विरोधात बॅक टू बॅक 2 चौकार विघ्नेश कोळीच्या खात्यामध्ये. ऑप्शनच्या लिस्ट मध्ये लक्ष टाकलं तर 12व्या क्रमांकावरती याला घेतला होता, म्हणजे अगदी शेवटी शेवटी असेल. परंतु आता त्याच फलंदाजाने विघ्नेश कोळीने ते अक्षरशः घाम फोडलाय. बॅटची एज घेऊन मागे चेंडू चाललाय. निर्धाव चेंडूची होते ते सांगता 4थं षटक. पंकज घरत स्वतःवरती नाराज आहे. धावसंख्या झाली ती 53. शेवटचा चेंडू शिल्लक. नेक्स्ट मॅच सावकार स्मृती गव्हाण विरोधात श्रेयांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स टीम कॅप्टन. फटका फसलाय आदित्य आणि आदित्यने घेतलाय ते झेल. चांगला झेल टिपलाय. मागे जात असताना फलंदाज होईल बाद. विघ्नेश कोळी धक्का क्रमांक 6वा. धावसंख्या ती 53. फलंदाज बाद झाला विघ्नेश कोळी. चांगली इनिंग त्याने साकारली. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 53 वरती 6. मंचाच्या समोर अगदी आपण पाहतोय ती सिल्वर ट्रॉफी, ज्या ट्रॉफीकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. उद्या 10:30ला समजेल की कोण ही ट्रॉफी जिंकेल. काही संघांचा खेळ थांबलाय, परंतु पुढच्या वर्षीसाठी नक्कीच शुभेच्छा. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये हार जिते असतेच आणि मला असं वाटते की जिंकण्यापेक्षाही हार पचवणारा नेहमी श्रेष्ठ ठरला जातो. 6वं माफी असावी 5वं आणि अंतिम षटक. चॅम्पियन टीमच्या सर्व प्लेयर्सला मात्र येते स्पोर्ट्स सायकल. बॅटची आतमधली कडा घेतली. मागे पहा पंकज अगदी गुडघ्यांवरती बसला, परंतु चेंडू मागे जाऊन दिला नाही. ही पहा सिल्वर ट्रॉफी. किमान कारण चांदीचा भाव वर खाली होतोय. तब्बल 1,60,000ची ट्रॉफी आहे. चांदीची ट्रॉफी उल्वनेड प्रीमियर लीगची ट्रॉफी. हे 7वं पर्व आहे. सर्वात मोठं वैशिष्ट्य या स्पर्धेचं काय असेल तर ती सिल्वर ट्रॉफी. आणि बायसिकल आहेत स्पोर्ट्स बायसिकल, त्या तब्बल 13 आहेत. विनिंग टीमच्या सर्व खेळाडूंना असतील. व्हाईट बॉल पंच घोषित करत असताना अतिरिक्त धाव. धावसंख्या ती 54. शेवटच्या षटकात बॉलिंग करण्यासाठी आलाय तो सनीत ठाकूर. धावा रोखायचे आहेत. प्रसादला ठाऊक आहे तो उभा राहिला तर 70-75 पाठलाग करू शकतो, परंतु त्याहीपेक्षा थांबवायचे आहेत. मागच्या मॅचमध्ये 60 होत्या, 60चा पाठलाग झाला नाही. आता 54 आहेत. शेवटचं षटक आणि ते अपील जोरदार करतो विकेट कीपर आणि ते पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. चला मॅच चालू करा. पंचांचा निर्णय जो आलाय तो अंतिम आहे. तिसरी क्वार्टर फायनल जी आहे उपउपांत्य फेरीची लढत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण सज्ज राहा, कारण आता 5वं षटक सध्या चालू आहे. व्हाईट बॉल, त्यामुळे धावसंख्या झाली ती 55. स्ट्रायकिंग एंडला येतो वैष्णव भोईर. अपेक्षा मोठ्या धावांची आहे. पुन्हा एकदा कदाचित हा व्हाईट बॉल असावा. अतिरिक्त धावा देतोय सनीत ठाकूर. थोडा दबाव आहे, समोर वैष्णव आहे, परंतु दबाव झुगारून मात्र गोलंदाजी करावी लागणार आहे. आणि हे सर्व आमचे पाहुणे मंडळी उल्वेनोड प्रीमियर लीग मुख्य मंचावरती उपस्थित. सर्वांचं सहर्ष स्वागत. संघ मालक देखील आहेत. मागच्या बाजूला देखील संघ मालक उपस्थित आहेत. आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. 56 वरती 6 कितपत जाऊन पोहोचेल प्रिन्स 11 पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडा. निलेश 11 जावळे विनर संघाच्या विरोधात. लास्ट 2 इयर चॅम्पियन संघ सध्या मैदानात फिल्डिंग करतोय आणि त्या टीमचाच गोलंदाज सनीत ठाकूर लास्ट ओव्हरमध्ये हो समोर खेचलाय. लांब लचक तेवढाच उंच गगनचुंबी वैष्णव भोईरचा षटकार.
हे अगोदर विघ्नेश कोळी घातक ठरला आणि आता सध्या वैष्णव भोईर, तेजस मात्रे, मलाच वाटते त्यांचा सामना मोठी जोईला ग्रामीण संघाचा. अबू शेठ देखील मंचावरती उपस्थित आहेत. अगदी सुरुवातीपासून धावा झाल्या त्या 62, जास्त वेळ घेऊ नका. भले 4 मॅच असतील परंतु अगदी आपल्याला वेळेत सामने मात्र इथे पार पाडायचे. वैष्णव भोईरचा तडाखा सोसावा लागतोय सध्या तरी. निलेश 11 जावळे, श्री प्रमोदजी कडू साहेब, बैलगाडा क्षेत्रात देखील त्यांचं मोठं नाव आहे. बासष्ट धावा. चला मॅच चालू करा लवकरात लवकर. चेक केलाय त्यांनी हर्षल. वैष्णव भोईर 4 चेंडू 13 वरती खेळतोय. निर्णायक क्षणी मात्र शेवटचा पंच देत असताना पुढील दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा टॉस करण्यासाठी. सावकार स्मृती गबान विरोधात श्रेयांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स या टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहा, कारण आता शेवटचं षटक चालू आहे. पहिल्या सत्रातील 62 धावा झाल्यात. 6 विकेट वैष्णव भोईर. चांगला बाउन्सर मात्र इथे टाकलाय. चला पुढचे दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे, कारण जशी इनिंग संपेल तसं आपण इथे टॉस करणार आहोत. सनीत ठाकूर टप्पा थोडा मागे ठेवला, उसळी मिळाली, चांगली टणक खेळपट्टी आहे 5व्या दिवसाची. बाउन्सर पाहायला मिळाला आणि धावसंख्या 62 वरती मात्र स्थिरावले. 24 लाईव्ह इव्हेंट्स या यूट्यूब चॅनलवरती ही स्पर्धा सध्या लाईव्ह. ऑप्टमच्या खूपच बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. अतिरिक्त धावा सनीत ठाकूर मात्र देतोय. पंकज थोडी चर्चा मसलत करत असताना आपल्या साथीदाराच्या समवेत धावा झाल्या त्या तब्बल 63. 3 चेंडू शिल्लक आहेत. 7 व्हाईट बॉल टाकलेत आणि यामधील या ओव्हरमध्ये 4 व्हाईट बॉल आलेत. एखादा चौकार जरी आला असता तरी सुद्धा एक व्हॅलिड बॉल झाला असता. एक्स्ट्राज नेहमी डोकेदुखी ठरत असतात, कारण समोरच्या टीमला त्या मोफत दिलेल्या धावा असतात आणि फुकट ते पौष्टिक कधी पण. 63 धावा. टॉपेज घेतले. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर थोडा थांबला. आता एका चेंडला दोन्ही गाड्या आहेत, अर्थातच दोन्ही फलंदाज, परंतु विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल वैष्णव भोईरसाठी. वैष्णव भोईरसाठी विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल ती विनोदला. फलंदाज बाद. अड्ड्यात उडवत गुल्लाल भडका आणि बैलगाडा शर्यतीचा नादलय एकदम कडक. गडगे सरांचा आवाज आला तेव्हा यम भाई देखील थोडे डचकले की नक्की एक्झॅक्टली काय झालं. 63 धावा, 7 विकेट. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. वैष्णव भोईर सनीत ठाकूरच्या विरोधात प्रयत्न चालू आहेत, परंतु सनीत ठाकूर इथे विकेट घेतो. वैष्णव भोईरची फलंदाज बाद. 8व्या क्रमांकाचा गडी इथे बाद झालाय. धावा आहेत त्या 63. 63. पुढचे दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. डीजे. लवकर मात्र इथे पाठवा. शेवटचा चेंडू बाकी आहे. 63 धावा झाल्यात संघाच्या आणि इथे भानुदास टीमचा कॅप्टन आहे उपस्थित होतोय. लास्ट बॉल बाकी आहे. वैष्णव भोईरने चांगली इनिंग साकारली. पहा मागच्या मॅचमध्ये देखील 60 धावा झाल्या होत्या. 61चं टार्गेट होतं. या मॅचमध्ये देखील 60च्या आसपासच आपण आहोत. नॉकआउट स्टेजमध्ये आहोत. समीर शेठ पाटील साहेबांचा RR रायडर्स वहाल हा संघ मात्र जाऊन पोहोचलाय सेमीफायनलमध्ये. पाहूया या मॅच मधील विजेता संघ मात्र कोण असेल. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. वेळेत आपल्याला सामने कव्हर करायचे 4, कारण आज फक्त 4 उपांत्य फेरीचे सामने आहेत. उपांत्य फेरीचे उद्या 2 उपांत्य फेरीचे सामने आणि एक अंतिम सामना. लास्ट बॉल सनीत ठाकूर
आणि शेवटचा चेंडू देखील टाकलाय सनीत ठाकूरने निर्धाव 4 व्हाईट बॉल टाकून आणि त्याचबरोबरीने एक षटकार येऊन सुद्धा सनीत ठाकूरने फक्त धावा दिल्यात त्या 10. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 63 आणि विजयासाठी 64 धावांचं आव्हान ठेवण्यात आलंय. 2 वर्ष सलग चॅम्पियन असणाऱ्या निलेश 11 जावळे विनर संघाच्या विरोधात. 5 ओव्हर 63 धावा झाल्यात. 64 धावांचं लक्ष आणि नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय आणि दीपक पाटील सर जोडले जात आहेत टॉस बॉक्समध्ये. तर मी विनंती करतोय श्रीधर शेठ भगत साहेब, आपण टॉस बॉक्समध्ये या आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपल्या हस्ते संपन्न करावा. एका बाजूला असेल श्रियांश आणि गौरांश बामणडोंगरी ब्लास्टर्स टीम, कॅप्टन भानुदास म्हात्रे आणि त्यांच्या विरोधामध्ये सावकार स्मृती कव्हाण, कॅप्टन सिद्धेश कोळी. आणि टॉस केला जातोय श्रीधर शेठ भगत यांच्या उपस्थितीमध्ये. कॉल टेल इट इज. टॉस जिंकलाय तो सिद्धेश ना, तर टॉस जिंकलाय सिद्धेश, निर्णय काय असेल? गोलंदाजी. आता किती तयारी असेल, कारण इथून नॉकआउट आहे आणि चांगलं खेळायचं आहे आणि समोर भानुदासचा संघ आहे. भानुदासचा संघ पहिल्या वर्षी या स्पर्धेचा विजेता संघ राहिला होता, चॅम्पियन संघ आहे. सतत 7 वर्ष खरं तर तो कॅप्टन या टीमचा आहे आणि एकमेव असा खेळाडू आता मात्र राहिलाय जो सलग 7 वर्ष संघाचं प्रतिनिधित्व करतोय. ॲज अ टीम लीडर म्हणून काय एक्सपेक्टेशन आहेत, काय चुका मागच्या काही सामन्यामध्ये झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न असेल, खेळाडूंना काय संदेश आहे? खेळाडूंना एवढाच संदेश आहे की ज्याला बॅटिंग बॉलिंग येईल त्याने 100% देण्याचा प्रयत्न करा. तरी सुद्धा असे कोणते खेळाडू आहेत ज्यांचा परफॉर्मन्स म्हणावा तसा झालेला नाही आहे, त्यांच्याकडून जास्त इच्छा तुला असतील? तसं बघायला गेलं तर मी स्वतःच बोलतो, कारण माझा पण तेवढ्या प्रमाणात चांगला झाला नाही आणि मला पण 100% द्यायला लागतील. आज खरं तर पालखीबरोबर बराचसा चाललाय तू, त्याचं कुठेतरी दमछाक झालंय, त्या मॅचवर काही इफेक्ट असेल? नाही, असं काय वाटत नाही. चला, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आहेत. द सिद्धेश आणि नाणेफेकीचा कौल जिंकला तो सावकार स्मृती कव्हाण संघानं आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू. तर टार्गेट आहे मॅचमध्ये 64 धाबांचं, 64 रन्स टू विन फॉर निलेश 11 जावळे विनर्स प्रमोद शेट कडू, ज्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला खूप चांगला खेळ केलाय या स्पर्धेमध्ये प्रिन्स 11 पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपड्या टीमनं. सन्माननीय अमर शेठ म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम अमर शेठ, आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. वहाळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अमर शेठ म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांच्या समवेत आलेल्या मान्यवरांचं देवालय मित्रा आणि कृष्णा सगादेवन हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमचे ओनर अमर शेठ कडू साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. चला, मॅच चालू करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या बेलपडा टीम.
2 तास झाले, 3 इनिंग संपल्यात. त्यामुळे आपण बराच उशिरानं चाललोय. आज सगळे रिलॅक्स मोडमध्ये दिसतात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. निलेश इलेवन जावळे विनर्स टीमकडून प्रसाद घरत आणि आदेश पाटील. पहिलं षटक घेऊन नावा एक्सप्रेस वैष्णव भोईर. 64 धावांचा चेस करायचं आहे. पाठीमागच्या मॅचमध्ये 61 धावा झाल्या नव्हत्या. डिफेंड झाल्या होत्या पहिल्या सुपर 8च्या मॅचमध्ये. इकडे मात्र दुसराही सामना तसाच पाहायला मिळेल की परंतु प्रसाद घरत एकटा जरी थांबला तरी 64 धावा एकटा काढू शकतो. एवढी स्ट्रेंथ या खेळाडूची आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड गेम. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. वैष्णव भोईर पहिलं षटक घेऊन पहिला बॉल. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रसाद घरतनं चांगलाच प्रसाद दिलाय. वैष्णव भोईरला पहिल्याच बॉलवर षटकार. हो, चांगला फटका यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पूल केलाय. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक षटकार. तर नामदेवजी ठाकूर साहेब बामणडोंगरी यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. फुल टॉस आहे. ओ, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. कमाल क्षेत्ररक्षण. तिथून बॉल निसटला असताना कदाचित 4 मिळाल्याचा असत्या. सुपर फिल्डिंग. प्रवेश आहे थोडस जास्त इंजरी असेल. चला थोडं लक्ष घाला त्याच्याकडे सुद्धा. दोन तासामध्ये 3च इनिंग झाल्यात. यस, स्प्रे पाहिजे. चला फर्स्ट एड बॉक्स. चला फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा. जर जास्त इंजरी असेल तर अंपायर्स. चला 12th मॅन लगेच जाईल. जर जास्त इंजरी असेल तर आपण रिलॅक्स व्हा. थोडा रेस्ट आपण करू शकतो. तोपर्यंत जाऊया मंचावर. सन्मान केले जातील आमचे सन्माननीय पाहुणे. कोपरगाव अध्यक्ष वैभवजी घरत साहेब उर्फ बंटी शेठ यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. चला जास्त गंभीर असेल अंपायर्स तर खेळाडू बाहेर येऊ द्या. कारण आपल्याला जास्त उशीर करून जमणार नाही या मॅचमध्ये. कारण अगोदरच आपण 2 तास घालवले 3 इनिंगसाठी. तर सन्मान केला जातो त्या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर.
चला स्पीडअप करा प्लीज, कारण स्पर्धा वेळेमध्ये संपन्न झाली पाहिजे आणि जेव्हा शेलगरचं मैदान असतं तुम्हाला स्पर्धा वेळेमध्ये संपन्न करावीच लागते. आणि जर तुम्ही जास्त उशीर करत असाल तर सूचना येतात आम्हाला आयोजकांच्या वतीनं, कारण या स्पर्धेचा डिसिप्लिन मेंटेन तुम्हाला करता आली पाहिजे आणि ती जबाबदारी आहे प्रत्येक खेळाडूची आहे, संघ मालकाची सुद्धा तेवढीच आहे. आपला खेळाडू आपला संघ वेळेमध्ये खेळतोय की नाही, उगाचच टाइम घालवला जातोय हे सुद्धा संघ मालकांनी किंवा कॅप्टननी सांगणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. चेंज ऑफ पेस होता यावेळेस मात्र ड्राईव्ह केला, स्ट्रेट ड्राईव्ह फटका, व्हॉट अ शॉट, सुंदर फटका पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 रन. आदेश पाटीलच्या बॅटमधून मात्र एक चांगला स्ट्रोक, चौकारानं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 17 या आकड्यावर, 17 रन्स, 17 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. वैष्णव भोईर प्रचंड महागडा ठरला आतापर्यंत, 64 धावा चेस करायच्या जावळे टीमला. कट करण्याचा प्रयत्न, हा वेगवान चेंडू होता, पंचांनी सुवैरचा निर्वाळा दिला, एक व्हाईट बॉल, एक अतिरिक्त रन. टोटल मूव्स टू 18 नाऊ, 18 धावा धावफलकावर. निलेश 11 जावळे विनर्स आणि प्रिन्स 11 पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडा. ओ व्हॉट अ शॉट, कमाल इम्प्रोवायझिंग स्ट्रोक बनवला इकडे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आदेश पाटीलच्या बॅट मधून येतोय कलात्मक फटका, चौकार. चला लगेचच दुसऱ्या षटकासाठी तयार राहा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा, 22 रन्स. तब्बल 22 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात केली निलेश 11 जावळे विनर्स टीमनं. डिफेंडिंग चॅम्पियन हा संघ आहे. तो सन्मान केला जातोय. देवालय मित्रा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आणखीन एक स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अक्षरशः टेकडीच्या दिशेनं चेंडू फिरकावलाय. प्रसादच्या बॅटमधून आणखीन एक उत्तुंग षटकार. त्यानंतर कृष्णा सगादेवन सर या ठिकाणी उपस्थित आहेत या स्पर्धेला सदिच्छा देण्यासाठी. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. प्रल्हाद शेठ भगत यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. त्यानंतर नामदेवजी ठाकूर साहेब यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. चेंज ऑफ पेस होता, स्लोवर वन होता, तो एवढा स्लो आला की तो ओळखला फलंदाज प्रसादनं आणि कव्हरच्या वरतून धाडलाय तो सरळ सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा षटकार. टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचले ती 34 या आकड्यावर. निम्म अंतर पार करून टाकलंय. मागच्याही मॅच मध्ये असंच निम्म अंतर पार झालं होतं पहिल्या 8-9 बॉलमध्ये आणि त्यानंतर मात्र सामना फिरला होता. इकडे सुद्धा तसंच काहीसं घडणार का, परंतु त्यासाठी तुम्हाला ब्रेक थ्रू द्यावेच लागतील. आणि आघाडीचे गोलंदाज वैष्णव भोईर, विनोद भगत, वेगवान गोलंदाजांच्या अगेन्स्ट मात्र या धावा आल्यात. आणि प्रसाद गरज एकटा थांबला ना, सगळ्याच्या सगळ्या धावा एकटा करू शकतो एवढी प्रचंड ताकद मात्र प्रसादच्या मनगटामध्ये आहे. आजपर्यंत लॉंग इनिंग साकारण्यासाठी ओळखला जातो हा खेळाडू. हलक्या हातानं स्टेअर केलं होतं पॉइंटला, सिंगल त्या ठिकाणी क्विक कंप्लीट केले. एकच जाव येईल, सिंगल रन. स्मार्ट क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, त्याला माहिती आपल्या विकेटचं महत्व किती आहे. आता धावा तर भरपूर झाल्यात, परंतु त्याच बरोबरीनं हा डाव पुढे न्यायचा आहे. इतक्यावर अर्ध्यावर सोडून जमणार नाहीये. इकडे मात्र विजयाची झळाळी सुद्धा द्यावी लागेल. 35 धावा झाल्यात, 35 रन्स. नेक्स्ट मॅच बी रेडी.
टॉस जिंकलाय सावकाश स्मृती गव्हाण संघानं. चांगला बॉल होता यावेळेस पत्र विनोद भगतचा. यॉर्क केला होता, सिंगल येईल. सावकाश स्मृती गव्हाण संघ आपला स्क्वॉड रेडी करा. जशी मॅच संपेल लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये उतरायचंय तुम्हाला. आता उशीर करून जमणार नाही आपल्याला, कारण आज थोडंसं उशिरानं चाललोय. UNPL सर्वांनी चांगली मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. उलबे नोड प्रीमियर लीग 2026. फुल टॉस आहे, स्क्वेअर लेगला धाडलाय बॉल, सरळ सीमारेषेच्या पलीकडे प्रसादच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक षटकार. सन्माननीय आशिषजी पाटील साहेब धामा यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. त्याचप्रमाणे प्रल्हादजी पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे मयुरेश म्हात्रे, जितेश म्हात्रे, समाधान ठाकूर, संदीप म्हात्रे सर्वांना विनंती आहे आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. रोशनजी भोईर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्व आमचे न्हाव्याचे मान्यवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट हा स्ट्रोक प्रसादचा. लॉंगचे असे क्षेत्ररक्षण झाले त्या ठिकाणी, तोपर्यंत मात्र दुहेरी धाबा. हा डाव मात्र पुढे नेलाय, सुस्थितीमध्ये पोहोचलाय. निलेश इलेवन चावळे विनर्स गेले 2 वर्ष सातत्यानं उल्वे नोट प्रीमियर लीगची स्पर्धा जिंकले. डिफेंडिंग चॅम्पियन आहे. सलग 3ऱ्या वर्षी सुद्धा धमाका करण्यासाठी तयार आहेत प्रमोदजी कडू यांचा संघ. स्पीडअप करत राहा. 2 षटकांचा खेळ समाप्त. 44 धाबा धावफलकावर. सावकाश स्मृती गव्हाण टीम आपली प्लेइंग 11 आपण रेडी करा. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेचच तयारीत राहा. हे सगळे नुकतेच आलेले आमचे नाव्याचे मान्यवर आपल्या TV स्क्रीनवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दोन ओव्हर्समध्ये 44 धाबा आल्यात. भरपूर धाबा उभारल्यात. 64 करायचे आहेत. आता फार जास्त काही राहिलेलं नाहीये. 3 ओव्हर्समध्ये 20 धाबांची गरज आहे. प्रिन्सी 11 पुरुषोत्तम बेलपाडा संघ सुरुवात चांगली केली होती फलंदाजानं. सुरुवातीच्या 2 ओव्हर्समध्ये 32 काढल्या होत्या या संघानं, 33 काढल्या होत्या. परंतु त्यानंतर 3 ओव्हर्समध्ये जास्त धावा आल्या नाहीयेत. अन्यथा 70 पेक्षा जास्त धावा बेलपाड्याच्या व्हायलाच हव्या होत्या, पण त्या कुठेतरी थोड्याफार कमी पडल्या. आणि प्रसाद घरत हा सामना जिंकायचा म्हटला तर ही विकेट फार निर्णायक आहे. पाठीमागे वळवलाय, फाईन लेगला मात्र स्टॉप केलाय बॉल. PB आहेत त्या ठिकाणी. 1 रन मिळेल. शॉर्ट बॉल आहे, पुल केलाय, स्क्वेअर लेगला लॉंग चेस आहे बॉल, सरळ सीमारेषा पार. 4 धाबांकरता चौकार. प्रसाद गरत या स्पर्धेमध्ये 100 धावा कंप्लीट करतोय. वेल प्लेड प्रसाद. डाबा गावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय आशिष शेठ पाटील साहेब ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 20,000 रुपयांची देणगी आम्हाला प्राप्त झाले. त्यांचा मी मनाच्या अंतकणापासून हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच आशिषजी. आणि अशाच दानशूर व्यक्तिमत्वांमुळेच खरं तर स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचं धाडस आमचं सुद्धा वाढतं. प्रसादचा स्ट्रोक फाईन लेग बाउंड्री लाईनच्या वरतून हवाई सफर करण्यासाठी इट्स अनदर ह्यूज वन. षटकार. सावकाश स्मृती गव्हाण संघ आपला स्क्वॉड रेडी करा. जशी मॅच संपेल लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे तुम्हाला. खेळाडू बाहेर येण्याची वाट बघू नका. जशी मॅच संपेल तसं लगेच मैदानामध्ये चला. अजूनही एकही अर्धशतक झालेलं नाहीये या स्पर्धेमध्ये. इकडे मात्र चांगला स्ट्रोक लॉंग ऑन कडे सिंगल मिळेल. 1 रन. आणखी धाव यावेळेस मात्र कंप्लीट करण्यात आले. 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले 57. आज या स्पर्धेची 5वी रात्र आहे आणि 5व्या रात्रीपर्यंत एकही अर्धशतक नाहीये. आणि कुठेतरी हा एक विक्रम मात्र व्हायलाच हवा. आणि सध्याच्या घडीला प्रसाद घरत मात्र तो कारनामा करू शकतो. हा स्ट्रोक यावेळेस मात्र पहिलं अर्धशतक.
प्रसाद गरजचा उल्वानोड प्रीमियर लीग मध्ये 7व्या पर्वामधला पहिला अर्धशतक झळकवणारा खेळाडू जावळे गावचा सितारा प्रसाद गरज 13 बॉल मध्ये 52 धावांची अतिशय इनिंग 400चा स्ट्राईक रेट मात्र हे अर्धशतक कंप्लीट केले. सुपर बॅटिंग प्रसाद गरज. आणि या अर्धशतकासाठी अमर शेठ म्हात्रे यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. 5,000. शॉर्ट बॉल सामना जिंकलाय. सुपर 8 सुपर 4 मध्ये मात्र आता प्रवेश केलाय. एकही गडी न गमावता निलेश 11 जावळे विनर्स UNPL 7व्या पर्वाच्या सेमी फायनल मध्ये. अभिनंदन प्रसाद गरज, अभिनंदन प्रमोद शेठ कडू, अभिनंदन निलेश 11 जावळे विनर्स. वेल प्लेड बॉईज. आणि चला सावका स्मृती गबाण संघ लगेचच मैदानाचा ताबा घ्या प्लीज. चार मॅच मध्ये तब्बल 123 धावा, 58 धावा ही नॉट आउट इनिंग आत्ताची. आणि ॲव्हरेज पहा 61.50, 315चा स्ट्राईक रेट. सावकार स्मृती गव्हाण संघ चला आतमध्ये चला प्लीज. सिद्धेश आपला स्क्वॉड घेऊन प्लीज आतमध्ये चला, कारण अनाउन्समेंट आम्ही अगोदरच केल्या होत्या. ही पहिली अनाउन्समेंट नाही आहे. चला लवकर चला, कारण पहिल्यांदा तुम्ही आतमध्ये चला. चला सिद्धेश